आता हरिहरेश्वरला जाण्यासाठी. हाच आहे मित्रांनो मंदिर आपला हरिहरेश्वरचा. फायनली पोहोचलो त्या स्पॉटवर. दोघांचे कपल शूट चालू आहे. ओम साईराम ते गाणं बरोबर आहे. हाय गरमी. हॅलो गाईज, सलाम नमस्ते, केम छो, कसं काय? तर राम राम मंडळी मित्रांनो, तुमचा वाटतो लाडका सौर बडे पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन धमाकेदार झापूक झुपूक व्लॉग घेऊन येतोय. तर मित्रांनो, तुम्ही बघितला असेल आपला मागचा व्लॉग असा होता की आपण खारगावरून दिघीला गेलो होतो आणि दिघीवरून आपण दिव्यागरच्या बीचला आणि दिव्यागरचा सुवर्ण सोन्याचा गणपती बघण्यासाठी गेलो होतो. मित्रांनो, आजचा व्लॉग पण असाच काहीतरी झापूक झुपूक आहे. मित्रांनो, आजचा व्लॉग आपण खारगाव म्हणजे आपल्या गावातून, हा आपला गाव आहे मागे, खारगाव मधून आपण आज जाणार आहोत हरिहरेश्वरला. हरिहरेश्वरचा बीच पण बघणार आहे आणि हरिहरेश्वरला एक मोठा स्वयंभू शंकराचं मोठं मंदिर आहे ते पण बघणार आहे आणि तिकडे पण तुम्हाला घेऊन जाणार आहे. तर चला जाऊया. निघालो मी घरातून आपल्या प्लेसवरती जाण्यासाठी म्हणजेच हरिहरेश्वरला. तर मी आहे, माझ्यासोबत माझे भाऊजी आहेत, माझी दीदी आहे आणि माझी मम्मी आहे आणि आपली दीदीचे सासू सासरे म्हणजे आपले काका काकी येत आहेत दिघीवरून गाडी घेऊन. तर त्यांच्याच गाडीत बसून आपण निघणार आहे हरिहरेश्वरला. तर चला तुम्हाला सर्वप्रथम दाखवूया आपल्यासोबत कोण कोण आहे आणि कसं कसं आपण जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही आजचा ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला खूप आवडेल. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असेल आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे असे नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचतील. तर चलो गाईज, निघूया आपल्या प्रवासाला. तर हे बघा मित्रांनो, माझ्यासोबत आहे माझी इथे आई आहे, त्याच्यानंतर इथे माझी दीदी आहे, गाडी शिकते चालू ठेवून, त्याच्यानंतर माझे भाऊजी आहेत, हे दोघांचे कपल शूट चालू आहे. आज आम्ही चौघजणच जातोय आणि काका आणि काकी येतात दिघीवरनं, ह्या रोडनी येतील आता ते दिघीवरनं, इथून येतीलच. आल्या आल्या त्यांचा पण शूट घेऊ, त्यांचं पण तुम्हाला दर्शन देऊच आणि निघूया आपल्या प्रवासाला. तर फायनली मित्रांनो, आता काकी आले आणि काका पण आले, जरा कुठेतरी लांब फिरून आले ते. काका हाय करा. तर काकांनी हाय केलं मस्तपैकी. त्याच बाजूला काकी बसतात आणि माझी मम्मी पण बसली मागे. मम्मी हाय कर. मम्मीने पण हाय केला. आता आपण त्या साईडला जाऊया. हे बघा, या साईडला आलो, इकडे दीदी बसली होती. दीदी पास वगैरे काढ, आता हाय कर. हाय. आता आपण निघूया इथून मस्तपैकी. आपण गाडीवरून जाणार आहोत. तर फायनली मित्रांनो, आपण निघालो आता हरिहरेश्वरला जाण्यासाठी. ॲक्च्युली गाडीमध्ये बसले माझी दीदी आणि माझी मम्मी आणि काकी आणि काका, आणि बाईकवरतून मी आणि आपली भाऊजी झाले आहेत. मी गाडी ड्राईव्ह करतो आणि भाऊजी बसलेत मागे. आता आपण इकडून जाऊया डायरेक्ट हरिहरेश्वरला. तुम्हाला तर डायरेक्ट, आता मी गाडी चालवतो त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट मी आता हरिहरेश्वरला पोहोचल्यावरतीच भेटेन. मागे बघत असेल 4 व्हीलर आहे, गायब झाली कुठेतरी. मागे 4 व्हीलर आहे. आता आपण इथूनच जाऊ हरिहरेश्वरला आणि तिकडे गेल्यावरती तुम्हाला भेटू. चलो गाय. तर मित्रांनो, फायनली पोहोचलो आपल्या हरिहरेश्वरला. तर मित्रांनो, आता पोहोचलो आपण पार्किंग सेंटरला. आपली गाडी पार्किंग केली. तर मित्रांनो, इथे पार्किंगचे काही पे आहेत, तर पे करून इथे तुम्ही गाडी पार्क करू शकता. मित्रांनो, तुम्ही बघत असाल आज खूप रश आहे, खूप गर्दी आहे इकडे. बघत असाल केवढ्या गाड्या आहेत. आपण मग इथे आपली गाडी पार्किंग केली आणि निघालो आपण आता देवदर्शन करायला. आपली बाईक होती म्हणून इथे लगेचच पार्किंग केली आणि मोठी गाडी आपण पुढे पार्किंग केली. तर चला तर मग आपण जाऊया आपल्या मंदिराकडे. तर मित्रांनो, हे बघा, असा हा परिसर आहे आणि असा हा रस्ता आहे आतमध्ये जाण्यासाठी. मित्रांनो, इथून 2 ते 3 मिनिटं वॉकेबल डिस्टन्सवरती मंदिर आहे. आजूबाजूला बघत असेल इथे ज्यूस वगैरे आहे, थंडा वगैरे, त्याच्यानंतर वडापाव नाश्ता वगैरे तुम्ही ते करू शकता. तर चालत जाऊया आपण. गर्दी बघत बघत आजूबाजूला लोक राहतात. मित्रांनो, तुम्हाला दाखवतो बघा, आजूबाजूला घरं आहेत आणि घरांच्या बाहेरच त्यांनी दुकानं चालू केली. तर मित्रांनो, इकडे पुढे गेल्यावरती एक तुम्हाला सुंदर असं एक घर दाखवतो. घर मला खूप आवडतं, म्हणजे इकडे आल्यावर ते घर मी नक्कीच बघतो. या घराचं नाव आहे द्वारकामाई. हे बघा मित्रांनो, बाजूला आहे. थांबा, तिकडे मी कॅमेरा फिरवतो. एकच मिनिट मित्रांनो. हे बघा, हाय द्वारकामाई. हे सुंदर घर आहे. इकडे विहीर वगैरे बनवले, ती खोटी विहीर आहे, पण घर तर खूप सुंदर आहे. मला तर खूप आवडलं. मित्रांनो, बघा, समोरच साईबाबांचा फोटो लावलाय आणि त्याच्या खाली आजी उभे आहेत. तर मित्रांनो, तुम्ही इथे आलात की हे घर नक्की बघा. तर चला आता जाऊया आपण मंदिराच्या दिशेने. लगेच पोहोचू 2च मिनिटात. तर चला निघूया. तर मित्रांनो, फायनली आता पोहोचलो आपण हरिहरेश्वरच्या मंदिराच्या बरोबर बाजूला. हे बघा, माझ्या बॅक साईडला मंदिर आहे. आता आपण तिकडे जाऊन सर्वप्रथम थोडेसे पाय धुऊया, कारण मंदिराच्या आतमध्ये जाताना थोडं आपण पाय धुवून जाऊया आपण आतमध्ये. आणि आपले घरातले गेलेत लाईन लावायला. चला पाय धुऊया. ॲक्च्युली पाय चप्पल नाही, चक्के लागतात. एक मंदिराच्या बाजूचा सुंदर असा लुक दाखवतो. हा बघा, हाच आहे मित्रांनो मंदिर आपला हरिहरेश्वरचा सुप्रसिद्ध मंदिर. इकडे पाय धुवायचे. आता आपण जाऊया लाईनीमध्ये. आपली फॅमिली कुठे आहे शोधूया आणि जाऊया लाईनीमध्ये. मित्रांनो, ही बघा, इथे लाईन आहे. याच लाईनीत आपण पण जाणार आहे. आता आपले फॅमिली गेलेत पुढे, तर आपण या लाईनीत जाऊया आणि इथूनच आपण दर्शन घेऊ आणि तिथून जाऊया बॅक साईडला समुद्र बघायला.
चलो तर मित्रांनो आता आपण सुरुवात करूया दर्शनासाठी. तर फायनली आपण सर्वप्रथम एंट्री केली ती कालभैरवाच्या मंदिरामध्ये. तर मित्रांनो इथे असं बोललं जातं की सगळ्यात पहिले कालभैरवाचं दर्शन करायचं, त्याच्यानंतरच आपण हरिहरेश्वरच्या दर्शनाला जायचं. तर त्यामुळेच मी सगळ्यात पहिले आलो कालभैरवाच्या गाभाऱ्यामध्ये कालभैरवाचं दर्शन करण्यासाठी. तर चला तर मित्रांनो आपण दर्शन करूया, तुम्ही पण दर्शन करून घ्या आणि इथूनच आपण जाणार आहे त्यानंतर हरिहरेश्वरचं दर्शन करण्यासाठी. तर मित्रांनो फायनली आपण हरिहरेश्वरचं मंदिर या प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री केली. आतमध्ये एंट्री केल्याच आपल्याला एक सुंदर असं मंगलमय वातावरण जाणवलं. खूप सुंदर आणि खूप प्रसन्न वाटलं. तर मित्रांनो तुम्ही पण इकडे नक्की व्हिजिट करा, नक्की या मंदिराला भेट द्या. तर मित्रांनो मंदिर पण खूप सुंदर आहे आतमधून. तर तुम्हाला संपूर्ण असं मंदिर दाखवतो, तर तुम्ही पण मंदिर आपलं नीट बघून घ्या. तर मित्रांनो मला असं वाटतं की तुम्ही पण हरिहरेश्वरच्या किंवा आपल्या श्रीवर्धनच्या आजूबाजूला येत असाल फिरण्यासाठी तर नक्की या मंदिराला भेट द्या, दर्शन घ्या. खूप सुंदर मंदिर आहे, तुम्हाला पण खूप आवडेल. तर मित्रांनो तुम्ही इकडे बघत असाल की इकडे गाभार आहे, इकडे आपण मंदिरात दर्शन घ्यायला आतमध्ये जाणार आहे. त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला इकडे दाखवतोय छोटे छोटे फ्रेम्स लावलेत. ते फ्रेम असे आहेत की इकडे जे पॉईंट आहेत मंदिराच्या आजूबाजूला जे पॉईंट आहेत ना त्या पॉईंटचे हे फ्रेम लावलेत. तर हे तोपर्यंत तुम्ही फ्रेम बघून घ्या मंदिरात आहे तोपर्यंत. आपण जाऊ ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी. तोपर्यंत तुम्हाला मंदिर दाखवतो. मंदिर बघा पूर्ण लाकडी आणि पूर्ण दगडीचं बांधकाम आहे. खूप सुंदर मंदिर आहे, खूप 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 सुंदर आहे मित्रांनो. तुम्ही पण नक्कीच या. तर जाऊया आता आपण मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये एंट्री करूया दर्शनासाठी. तर बघा एवढंसं असा छोटासा दरवाजा म्हणजे एका टायमाला एकच माणूस आतमध्ये जाईल. आणि आतमध्ये आल्यानंतर सुंदर असं आपल्या शिवलिंगाचं दर्शन करूया. तुम्हाला पण दर्शन देतो आणि मी पण दर्शन करतो. तोपर्यंत तुम्हाला मंदिराचा गाभारा दाखवतो. बघा हा बघा खूप सुंदर आहे, खूप 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 भारी वाटते मित्रांनो. आणि ॲक्च्युली ते व्हिडिओ काढण्यासाठी परमिशन नव्हती, बट ते तिकडे जे काका उभे होते म्हणजे जे भटजी काका उभे होते त्यांना बोललो काका थोडी रिक्वेस्ट आहे, माझं यूट्यूब चॅनल आहे, थोडं फक्त एक छोटीशी मला व्हिडिओ काढू द्या. त्याच्यानंतर मी परत व्हिडिओ नाही करणार, लगेच कट करेन माझी व्हिडिओ झाल्यानंतर. आणि इकडे म्हणजे लिहिलं पण आहे की 200 रुपये फाईन आहे जर कोणी फोटो व्हिडिओ काढले तर. तर मित्रांनो तुम्ही बघत असाल आपल्या मागेच आहे शिवलिंग, सगळेजण पाया पडतात. तर मित्रांनो आपण मला दर्शन करून घेऊया, कारण आपण पण एवढी मोठी लाईन लावली होती ह्या दर्शनासाठी आणि तो क्षण फायनली आता आलाय. तर आपण पण दर्शन करूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. त्यापूर्वी दाखवतो मित्रांनो. हे बघा इकडे लिहिलं आहे की 200 रुपये फाईन आहे फोटो आणि जर तुम्ही व्हिडिओ काढली तर. बट थोडं आपण कसं ओळखीचे होते आपले ते काका आणि त्यांना थोडं आपण रिक्वेस्ट केली होती म्हणून आपलं काम झालं होतं. तर मित्रांनो फायनली असं आपल्या शंभू देवाचं दर्शन एकदम सुंदर झालं. सगळेजण इकडे बसतील आपली फॅमिली, बघा बसते फॅमिली. खूप वेळ थांबलेली जरा पुढे दिदी पण आहे इकडे. आमचं एकदम सुंदर असं दर्शन झालं. कसं झालं दर्शन तुमचं? हे ॲक्च्युली पुढे गेले आणि मागे होतो कारण मला व्यवस्थित शूट घ्यायची होती. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला पण आवडलं असेल आपल्या शंभूदेवाचं दर्शन, हरिहरेश्वरच्या मंदिराचं दर्शन. तर प्लीज आपल्या वेळेला हर हर महादेव का अशी कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपली व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचू दे. काही लोकांना माहीत नसेल की ते शंभूदेवाचं मंदिर आहे की शंकराचं मंदिर आहे. खूप मोठं प्रसिद्ध मंदिर आहे. तुम्ही पण इकडे नक्कीच या. तर आता आपण फोटो वगैरे काढूया आणि तिकडे बीचवरती जाऊया, मला ते पण दाखवायचं बाकी आहे. हॅलो तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आता आपलं सुंदर असं दर्शन झालं महादेवाचं. आता आपण तिकडून जाणार आहोत आपल्या बीचवरती. जसं की तुम्हाला मी बोललो होतो की आपण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपण जाणार आहे बीचवरती. हाच तो बीच आहे. याच बीचवरती तुम्हाला आता मी नेतोय आणि तिथून एक पॉईंट बघायला नेणार तो वरती. ॲक्च्युली सगळे पुढे गेलेत आणि मीच फक्त तुम्हाला तो पॉईंट बघायला नेणार आहे एकटा. पटापट पॉईंट दाखवून आपण दुसरं तुम्हाला दाखवायला घेऊन जाणार आहे. तर चला जाऊया. तर मित्रांनो फायनली इथे पोहोचलोय. तुम्हाला दाखवतो इकडचा आजूबाजू परिसर. बघा इथे मस्त तरी गॅलरीज बनवलेत उभं राहून समुद्राचा आनंद घेण्यासाठी. कधी कधी लाटा तर या गॅलरीच्या वरती पण जातात. आता आपण जाऊया त्या साईडला. काय काय आहे तुम्हाला सगळं दाखवतो मी. आणि इथून आपल्याला दुसरा पॉईंट एक कॅप्चर करायला जायचं आहे लगेचच. वाह काय निसर्ग आहे बघा. बघितला मित्रांनो किती सुंदर आहे. इथे ॲक्च्युली जायचं नसतं कारण रिक्स आहे इथे जाणं. कधी लाट येऊ शकते, कधी घेऊन जाऊ शकते.
म्हणून आपण लांबूनच बघायचं. आणि कोण जात असेल तर कोणी जाऊ नका प्लीज. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगण्याचं तात्पर्य आहे की कोणी अशा ठिकाणी जाऊ नका, कारण लाट येते आणि भस्कन माणसाला घेऊन जाऊ शकते. आता इकडून एक तिकडे रस्ता जातो, पण आपण इकडून जाणार नाही. आता आपण वरतून जाणार आहे डोंगरावरून. इथून मागून जायला रस्ता आहे, अशी डोंगरावरून जाणार. तुम्हाला नेतोच मी तिकडे. हा बघून घ्या तुम्ही, एक सुंदर असा व्ह्यू. तर मित्रांनो बघितला तुम्ही किती सुंदर बीच आहे. आपलं दर्शन जसं झालं तसंच मी तुम्हाला एक बीचवरती घेऊन आलो. बीचवरती फार एवढी गर्दी नव्हती, पण भारी आहे. आता आपण वरती जायचा प्रयत्न करूया, कारण वरती आय थिंक बंद केलं आहे असं वाटतं. कारण त्या काकींना विचारलं वरती जायचा रस्ता बंद आहे का, ते बोलले की हो बंद आहे, भरती आली म्हणून बंद ठेवलं आहे. तरी पण आपण तुम्हाला दाखवण्यासाठी जातो त्या वरती बघण्यासाठी की खरंच बंद केलं आहे की जायला भेटते. तर जाऊया आता आपण वरती जायचं आपल्याला. तिथून तो पण एक पॉईंट आहे असा खाली 2 डोंगराच्या मधून, तो पण खूप सुंदर पॉईंट आहे. चला जाऊया, बघूया भेटतंय का आपल्याला बघायला. पण हा आपल्याला डोंगर चढायचा आहे आणि वरतून सुंदर दृश्य तुम्हाला दाखवायला घेऊन जातोय मी. रप्पा रप्पा रप्पा. गाईज वरती जाईपर्यंत थकलो. ॲक्च्युली माझी फॅमिली पण येत होती, पण ते नाही आले. तर आम्ही मागे येऊन गेलो होतो. फक्त एवढंच की ब्लॉग नव्हता केला म्हणून ते नाही आले. ते खालीच एका हॉटेलमध्ये बसलेत काहीतरी नाश्ता पाणी करायला. बट आपण यूट्यूबर आहे, ब्लॉगर आहे, तुम्हाला दाखवायचं पण आहे, तर आपल्याला जायचंच आहे. फुल गरमी, फुल गरमी, हाय गरमी. रस्त्यामध्ये लिंबू पाणी किंवा पाण्याचे बॉटल, सरबत बिरबत विकतात. 20, 30, 25 रुपयाला असतं. आपण ते काही पिलं नाही, कारण वरती चढताना पिलं ना ते पोटामध्ये दुखतं, म्हणून पिलं नाही. बापरे काय गरमी आहे. ते गाणं बरोबर आहे, हाय गरमी. चला जाऊया. आता थोडासा प्रवास बाकी आहे आणि तुम्हाला मी खूप सुंदर म्हणजे माझ्या पूर्ण ब्लॉगमधील एक सुंदर अविस्मरणीय क्षण दाखवणार आहे. चला बघूया, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. तर फायनली पोहोचलो आपण तो क्षण बघायला. बघा तो क्षण. तर फायनली मित्रांनो आपण आता जरा खाली जाऊया, तुम्हाला तो क्षण दाखवतो. बापरे वरतून एवढा खाली वाटतंय ना, ते अक्षरशः हातपाय असे वतारत आहेत खाली जाताना. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. हा बघा असा बॅक साईडला. आता आपल्याला इकडे जायचं आहे खालपर्यंत. खाली जाऊया, सगळं तुम्हाला दाखवतो आणि परत वरती येऊया. ॲक्च्युली माझी आई आता व्हिडिओ बघेल ना, त्या मला जाम शिवाय घालणार आहे, कारण त्यांना सांगितले मी की इकडे जरा लांबूनच दाखवून येतो. आणि मी आता चाललो आहे एकदम खाली. अर्धा प्रवास पार झाला आपला, आपल्याला अजून खाली जायचं आहे. बघूनच एवढा मला आनंद होतोय. तुम्हाला माझा ब्लॉग बघून आनंद होत असेल का नाही माहीत नाही, पण मित्रांनो जे मी मेहनत करते तुमच्यासाठी, त्या मेहनतीचं फळ द्यावं. माझे वॉच टाईम कंप्लीट नाही झाले 4000, ते फक्त कंप्लीट करून द्या. ते फक्त कंप्लीट झाले की तुमच्यासाठी मी असेच भन्नाट झापूक झुपूक ब्लॉग बनत राहीन. फायनली थोडंच बाकी आहे, जाऊया आणि तुम्हाला दृश्य दाखवतो खालचं. अक्षरशः आता पायाचे वक्रायला लागले. पण जो सीन आहे ना तो ऑसम, अविस्मरणीय क्षण. चला 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 आता लगेच दाखवूया आणि निघूया. बाबा माझी मम्मी शिव्या झाली मला. मित्रांनो आपण तिकडे होतो वरती, बघत असाल तिथे जी माणसं आहेत, तिकडे आपण उभं होतो. इथून असं चाली 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 करत आपण आलो खाली ह्या पॉईंटला. आणि इथून दिसतोय तर हा असा अविस्मरणीय पॉईंट, एक सुंदर पॉईंट.
मित्रांनो मी जे करतोय तुमच्यासाठी ब्लॉग वगैरे प्लीज मला थोडा त्याचा फळ द्या बस, बाकी काय नको. या लाटा बघा कशा. आपण काय जास्त पुढे जाऊ शकत नाही. ब्लॉग घरातल्याने बघितला तर मला शिव्या घालतील. बघा इथे पण काही लोक आहेत. लाट इथपर्यंत लाट आली. चला जास्त पुढे जायला नको. तिकडे पण आहे आतमध्ये कोपच्यात, पण आपण जाणार नाही त्या कोपच्यामध्ये, रिक्स नको उगाच. तर चलो पब्लिक जाएंगे अभी ऊपर. कैसा लगा तुम लोग को ये दृश्य? तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला ह्या व्लॉगला कमेंट करावीच लागेल. प्रत्येक व्ह्यूअरने एक कमेंट करायला लागेल की माझा व्लॉग कसा वाटला कसा नाही. आणि जेवढे लोक हा व्लॉग बघतायत त्यांनी प्लीज 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 रिक्वेस्ट आहे की मला सबस्क्राईब करा आणि माझा वॉच टाईम हा कंप्लीट करून द्या. मला सगळं दाखवायचं आहे तुम्हाला. बघा असं वाटतं वरती जाऊ नये, अजून बघत राहावं. काय हरकत नाही, आपल्याला जायचं आहे लवकर घरी, म्हणून आपण फटाफट तुम्हाला दाखवून निघतोय आता. चला जाऊया वरती आणि वरती गेल्यावर तुम्हाला भेटतो. मित्रांनो अक्षरशः पाय असे लुडबुड करतायत, कारण मी लगेच गेलो आणि लगेच आलो ना, त्याच्यामुळे एवढा माझा घसा कोरडा झाला आहे ना, बापरे. फुल घामाघूम होला, अख्खी बॉडी ओली झाली, अख्खे कपडे, चड्डी, पॅन्ट, पन्यान, शर्ट. मित्रांनो मला आज समजलं कोणताही जॉब आणि कोणतीही गोष्ट सोपी नसते, त्यासाठी मेहनती करावीच लागते, जशी आज मी केली या यूट्यूबसाठी. अजून काय काय करायला लागणार आहे काय माहिती. तर मित्रांनो जाऊया आता. माझी मम्मी, काका, दीदी, भाऊजी आणि काकी सगळेजण मला फोन करतायत की लवकर आहे, कुठे आहेस, लवकर आहे लवकर आहे. त्यासाठी आता आपल्याला झुपूक जावं लागेल, नंतर शिव्या खाण्यात येतील मला. तर मित्रांनो दर्शन वगैरे झालं आता आपलं, आणि आता आपण तुम्हाला बीच पण दाखवला आणि जो पॉईंट दाखवला होता तो पण तुम्हाला दाखवला. आता आपण एका हॉटेलमध्ये बसले, थोडं नाश्ता पाणी करायला. तिकडे सगळी माझी फॅमिली बसली बॅक साईडला, तुम्हाला दिसत असेल. चला आता आपण नाश्ता करूया आणि इथून आपली गाडी पार्किंगला लावली आहे, तिकडे जाऊया आणि मग तिकडून पुढचा प्रवास कसा काय तो मी तुम्हाला सांगतो. चलो काही नाश्ता करेंगे. अरे तुम्ही यायला पाहिजे होते वरती. फुल भारी. मग ह्याच्यातलं कोणीतरी खा ना जरासा. इथे आपल्याला आले राईस प्लेट. मग घरी जाऊन कसं जेवायचं? तर मित्रांनो बघितलं असेल सुंदर असं आपलं दर्शन झालं आणि तुम्हाला अविस्मरणीय असे क्षण दाखवले. तर मित्रांनो इथून आपण चाललो आता बॅक टू होम आपल्या घरी. तर मित्रांनो येताना मी बाईकवरून आलो होतो, जाताना 4 व्हीलर म्हणून चाललो. दीदी आणि भाऊजी गेलीत बाईकवरून. हे बघा सुंदर असं निसर्गरम्य वातावरण बघत चाललो आपण घरच्या दिशेने. तर बघूया कुठे अजून कुठे आपल्याला थांबायचं वगैरे आहे का. तर फायनली मित्रांनो आलो आपण आपल्या घरी. तर मित्रांनो आय होप तुम्हाला आपला आजचा व्लॉग नक्कीच आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. म्हणजे आपल्या व्लॉगसाठी मी खरगाववरून गेलो होतो हरिहरेश्वरला, मंदिराचं पण तुम्हाला दर्शन केलं आणि आपण एक अशा अविस्मरणीय स्पॉटवरती गेलो, त्या स्पॉटचं पण तुम्हाला दर्शन दिलं. मला तर तो प्लेस खूप आवडला, तुम्हाला पण तो नक्कीच आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला हर हर महादेवाशी एक कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून उन्हाळे असे नवीन झापूक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा बघतील. तर चलो भाई जाएंगे घर पे, आता थोडा आराम वगैरे करूया. मिळते एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. बाय.